पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. 8, 9, 10 एकदम एवढं 10 लागणार आहेत का? सरकार ते 15 मागत होते. सुजय आयुष्यभराची पुंजी लावतोय बरं का. सरकार ते कळतंय की मला. आता एवढा पैसा वाटल्यावर का नाही आपण निवडून येणार? हे 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 राजकारण आहे, याला एवढं हलक्यात घेऊ नका बरं का. तुम्हाला विश्वास नाही का माझ्यावर? असं म्हणले का आम्ही? तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितल्यात आम्ही, म्हणून म्हणतोय आम्ही. काही काळजी करू नका, आमदार तर मी होतच असतो. नीट मोजलेत 10 आहेत, आणि जे काही करायचं ते थंड डोक्यानंच काम करायचं. ऐका, तुम्ही आता बारक्या पोरगात सांगा मला. हेच हे जर तुम्ही असं वागायला लागलात ना, तर तुम्हाला ते ठावठिकाण सुद्धा लागू द्यायची नाहीत. अहो सरकार, ते येतंय की माझ्या लक्षात. ती आप्पी शिकवती ते कमी, म्हणून आता तुम्ही मला सांगा. तुझे काही जरी झालं ना, तरी तिच्या नाकावर टिचून तुम्हाला आमदार व्हायचंय बरं का. होणार, काही बी झालं तरी होणार. हे 10 लाख उगाच वाटतोय का? कोण आहे? कोण नाही, मीच आहे सरकार. काय? नाही, ते अष्टविनायकाच्या दर्शनाला गेले होते ना, तिकडं सगळ्या देवांना प्रार्थना केली की सुजाला लय मोठा आमदार बनवा म्हणून, आणि त्याचाच प्रसाद द्यायला आले. हे काय मग तुमच्या तोंडाला पाणी का सुटलंय? नाही नाही नाही, पुढं काय नाही, धरा ना प्रसाद, घ्या प्रसाद. चला बाहेरच घेऊयात, तिकडेच येत होतो. चला या सुजय. बर चला. बया 10 लाख पैसे दाबून आहे की हा हंबीर दमचा. का मावशी? काय ना अर्जुन? काय नाही. कुठं काय नाही. मावशी, अष्टविनायकचा प्रसाद नाही दिला राव मला अजून. ते प्रसाद होय, तिकडे घरात आहे ना. हा ना, मी बंट्यासाठी घेऊन चालले. म्हणते लय जीवा तुमचा पण. नाही तसं काय नाही. बरं, चला. चल. थांबा तुम्ही चल. पिल्लू, अगं तू नको टेन्शन घेऊ, तू झोप ना. हा साहेब, सगळं काम ओके झाले बरं का? अरे ओके झालंय, पण असं का केलंय? आधी 500ची नोट ठेवली, मग 2000ची, मग बॅग ठेवली. काय साहेब, अहो तुम्ही कधी थंड पाण्यानं आंघोळ केली का? का रे? थंडीत काय करतो आपण? एक मग पायावर घेतो, नंतर गुडघ्यावर घेतो, नंतर खांद्यावर, मग डोक्यावर घेतो. हा, मग जर डायरेक्ट अंगावर बादली होतून गेले, सनकन काय जाईल का नाही डोक्यात? मग तसं आहे अर्जुन, तुझे तू वाटत नाही पण हुशार आहे. काय साहेब. हॅलो माझा भावा, लगा पैशाचा जुगाड लाव की काय तर. अरे लय पैसे लागणार आहेत लका. काय 100 रुपये? अरे डॅ, तुझ्या 100 रुपये कुठे? लय पैसे लागणार आहेत मला. ठेवला का फोन? माझं मी बघतो काय करायचं ते. 100 रुपये काय आहे देवा. लगा तूच काय तर करला का? तुला माहिती आहे आमच्या घरात काय चाललंय? आता पैशाचा पाऊस पड, पैशाचा पाऊस. देवा, एवढं लवकर ऐकलंस होय? 500 रुपये? ₹500. आई शपथ,
नोट खरी आहे देवा, आज माझ्या खुश आहेस ना, मला 2000ची पण नोट दे. 500 रुपये गावले. ही नोट पण खरी आहे. डिपेंड ऑन पब्लिक ऑन. देवा, आज माझ्यावर लय खुश दिसतोयस. मग ऐक की 2000च्या 4-5 नोटा दे की. नाही नको, अख्खीच्या की बॅगच दे पैशाची. 2000. अयो, लगेच बॅग पण दिलीस का काय? कोणाची बॅग आहे का ही? कोणाची बॅग आहे का? राहिला का कोणाची बॅग? पडल्या का बॅग कोणाची? नाही वय, कोणाची नाही. कोणाची नाही म्हणजे माझीच. साहेब, ही काय झालं आता? काय झालं चिंचुके यार, तू किती बी पाणी घे, गुडघ्याव घे, खांद्याव घे, सांग कळ जायची ती जातीच. तेच झालं दिप्याचं. चल दिप्या, दिपेडॉन, दिप्या, दिपेडॉन काय झालं? मग अपर्णा, अभ्यास करून घशाला कोरड पडली वाटतं. हो नाही नाही, असं काही नाही. मग कुठपर्यंत आलंय ऍडमिशन 19 मार्च? सर, एवढं वाचायचं राहिले ना, काय करू काहीच कळत नाही बघा. तू मी सांगितलं तसं सगळ्या विषयांचं टाइम टेबल केलंस का? हो, टाइम टेबल बनवलाय की. पण सर, मला ना ऑप्शनल सब्जेक्टचं जरा टेन्शन आलंय बघा. जिओग्राफी आहे ना ऑप्शनलला? आणि मराठी साहित्य पण आहे. हे घे. हे काय आहे? हे जिओग्राफीचे प्रश्न आहेत, ते सोडव. आणि बघ, हा विषय तुला दोन्हीकडे येणार आहे, माहिती आहे ना? हो. तू मी येईपर्यंत हे सोडव, मग बघू आपण काय करायचं. हो सर. दुसरा विषय घ्यायला पाहिजे होता का हो? अगं नाही, असं काही नाही. कुठलाही विषय घेतला असतास ना, तुला हेच वाटलं असतं या ठिकाणी. ते तर आहेच. तू सोडव आणि रात्री दे मला, आणि मग तुझं टाइम टेबल पण बघू आपण. चालतंय, मी लगेच घेते सोडवायला. अगं पाणी तरी पिया आधी. अहो नाही, एवढं झालं की करते की. अपर्णा, असं कसं? जा जा, पाणी पिया आधी. चल येतो मी. हो सर, सावकाश जा. हा. काय गप्पे? मावशी, यासाठी लावल्या वय मेणबत्ती. आता लावली मी, तुला दिसते ना, तुला काय करायचंय ग? अहो, मला फक्त मेणबत्ती दिसली ना म्हणून बघायला आले. अगं, ते परसात भरते, तो पॅक करते, किती का चौकशा लागतात तुला? मावशी, आता कळलं ना मला. जापळ तुझी कामं कर. एवढ्या प्रसादाच्या पिशव्या कशाला भरतायत मावशी? दिपेडॉन, हाय हाय जिवंत आहे. चिंचुके, जा पाणी आण, पाणी आण. दिप्या, ए दिप्या, दीपक साहेब, थंड आणू का गरम आणू? दादा पटकन पाणी घेऊन ये. थंड आणू का? दीपक, अरे काय नाही रे बाळा, पैशाचे आहेत, काय नाही करत आपल्याला ते. फुट दिप्या,
मार तोंडा मार तोंडा मार. नमस्ते. हा नमस्ते. नमस्ते. अय तुम्ही दोघं माझ्या स्वप्नात काय करताय? स्वप्नात? मग काय मला स्वप्न पडलेलं. मी असं रस्त्याने चालू होतो, माझ्यावर फोन चालू होता आणि चालत चालत येत होतो. त्याला म्हटलं मला पैसे लागणार आहेत ते. तो म्हटलं माझ्याकडे 100 रुपये आहेत ते. आता म्हटलं 100 रुपयात कर्ज कसं फेडायचं. मग चालत चालत थोडा पुढे आलो तर मला पैशांची बॅग दिसली आणि तेवढं तुम्ही मला स्वप्नात उठवलं. आपण मी कुठं झोपलेलो, इथं कोणी झोपवलं मला? तुला स्वप्न नाही पडलं दिप्या. हे बघ पैशाची बॅग गावली तुला. काय आई शपथ, खरंच होय? मग दाजी म्हणजे माझा कांतारा झाला म्हणायचा. वाव! काय झालंय? अहो कांतारा म्हणजे नाही का आपण स्वप्न बघत असतो आणि ते अचानक खरं होतं. सेम तसं झालंय माझं. वाव! ए यार दिप्या हळू बोल की, ती उठल की झोपत न. कोण उठल? पिल्लू झोपली या. कोण झोपल्या? वहिनी झोपली आपली, ती उठल म्हणतोय. अहो वहिनी तर कुठली वहिनी आणली? अहो इथं तर आपण तिघच आहे. अरे फोन मध्ये झोपली या. काय फोन मध्ये? काय बोलतोय फोन मध्ये? अरे चिंचुकी अरे गपकी, ते आधीच भांजाळले. ए ऐक, ती जाऊ दे, ती नको डोक्यात घेऊ. एवढे पैसे गावले तुला, त्याचा विचार कर की. दाजी माझ्याकडे सुपर पॉवर आल्या का नाही? आली आली आली, सुपर पॉवर आली. पण दिप्या एवढे पैसे गावले, काय करणार पैशाचं? दाजी मला वाटतं हे पैसे पोलीस स्टेशनला नेऊन दिलं पाहिजे. दिलं पाहिजे, दिलं. हा दिले पाहिजे. कुणाच तर सापडलेत म्हणून सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पण मला तर पैशांची गरज आहे. गरज आहे, गरज आहे. हा गरज आहे, गरज आहे. हे पैसे मला ठेवू का? ठेव. काय सांगता दाजी, खरंच? ठेव, आता तुला लागतात ना, मग ठेव. काय तेवढं. दाजी तुम्हाला तर माहित आहे मला पैशांची गरज आहे. आमचं बापू तुमच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात. मी सगळं पैसे सरकारांना नेऊन देतो. त्यांचे जेवढे पैसे झालेत ना तेवढं मोजून देतो आणि उरलेले पैसे पोलीस स्टेशनला आणून देतो. म्हणजे 1 रुपया जरी राहिला ना दाजी तरी आणून देतो. असं म्हणतोयस का? बर. चिंचुके, पैसे हरवल्याची काय तक्रार आली का चौकीला? पैशाची हा नाही आली तक्रार. नाही ना? मध्ये काय ठेव तुला पैसे. खरंच ठेवू? अरे ठेव की दाजी. अरे दिप्या, बाप्पू असे काम करतात ना, ते मला आणि तुझ्या दिदीला बी नाही बघवत रे. तीच तर हो दाजी. एक काम कर, हे सगळे पैसे घेऊन जा आणि सरकारनं नेऊन दे. त्यांचा काय हिशोब आहे सगळं मिटून टाकाल. हा तसंच करतो. हा आणि ऐक, यातलं दिदीला अजिबात काय कळलं नाही पाहिजे. जे काय झाले आपल्या तिघात फक्त. गपचूप पैसे नेऊन देतो, तिला अजिबात कळूनच देत नाही. हो हो. जाऊ का? हा हा बोल. काय सांगतो? अरे आम्ही पैसे मोजून ठेवले होते. बरं तू फोन ठेव, मी बघतो. हा बघतो, ठेव. सरकार, 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 सुजयराव बोलवते. या की बाहेर या की. का रे, तुझ्याच्यानं काय व्हायना का काय काम? सांगितलं तुम्ही कराल. सांभाळून बोल. आपल्या पैशात गोळ झालाय 3.5 लाखांचा. म्हणजे त्यांना पोहोचले 7.5 फक्त. कसं काय? मला काय माहित नाही, आत्ताच फोन आलेला. अरे गंडवत असतील ती. पैसे आपण मोजून ठेवले होते. हा 3.5 कमी तो, आणि तिकडे आपलाच माणूस आहे. गोळा आपल्याकडेच झालाय. आपल्याकडे गोळ कसा काय झाला? सरकार पैसे मोजून ठेवले होते ना आपण, आणि त्यानंतर
2-3 तास बॅग तशीच होती. पण आपल्या घरात कोणाची एवढी हिंमत आहे आपले पैसे चोरले? तीच तर सरकार. ह्यो विषय घरातनाच झालाय आणि तिथं जाऊन सोडवायला लागणार. असं असेल ना सुजा तर काही खैर नाही. चला जाऊन बघू आपण. चल चला ये गाडी वळून घराकडे जायचंय. सरकार या नसतं नाही ना काही केलं. याच्यात एवढा दम नाही. चल दिप्या काय रे? अरे आत ये केस बाहेर काय उभा आहेस? ते सरकार आहेत का घरात? सरकार सरकार नाहीत घरी. एक मिनिट, तुझं सरकारांकडे काय काम आहे? नाहीत का घरात? नाही. मग जातो मी. दिप्या नीट सांग, काय झालंय तुला? केवढं घाबरल्यासारखं दिसतोयस तू. काय झालं बाळा? नाही मला कुठं काय झालंय. मग जातो मी, मला काम आहे तिकडे. एक मिनिट, माग काय लपवलंयस? अगं ती माझं कामच आहे. काय कामाचं आहे मला दाखव. अगं नको, ती पिवताची जनतांडवच आहे. मग लपवण्यासारखं काय ते दाखव की. अगं तिथे कॅमेराच आहे, ती कावल मला. मला दाखव की कॅमेऱ्याचं काय ते. अगं ती दिप्या, काय चाललंय तुझं? कॅमेराच ती. कॅमेऱ्याच आहे ना. एवढं काय म्हणते? या एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? देवानं दिलं. दिप्या मी तुला नीट विचारते, मला नीट उत्तर दे. एवढे पैसे कुठून आले बाळा तुझ्याकडं? अगं शपथ सांगतो, मी असं रस्त्यानं चाललो होतो आणि चालता चालता म्हणत होतो मला पैसे पाहिजे ती आणि थोडं पुढं गेलो तर मला बॅग गावली. कुठे गावली? गावातल्या रस्त्यावर. खाली उतर. इकडे. दिप्या कुठं बोलू नका, मला नीट सांग. अगं त्याची शपथ सांगतो, तुझी शपथ, मम्मी शपथ, मला गावले बॅग रस्त्यावर. कोणाचे तरी असतील ना हे पैसे? अगं तिथे ती सांगते तुला, कांतारा झालाय कांतारा. वाव बोल की, कोणीतरी ऐकल ना. ऐकू दे की, मग आपण काय चोरी केल्या वय? दिप्या तुला कळतंय का? ते पैसे इकडे दे, आपण ते आत्ताच्या पोलीस स्टेशनला देऊन देऊ. दे. थांब. सॉरी दिदे, पण मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. म्हणजे हे सगळं पैसे सरकारांना देणार आणि बापून आणि राणीला घेऊन घरी जाणार. दिप्या तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हो, सगळं नीट कळतंय मी काय बोलतोय ते. तो सुजा कुठं आहे? त्या तोंडावर फेकून मारतो पैसे. दिप्या तुझ्या बाजूंच्या नादी लागू नको तू. काय नादी लागू नको? कसं बोलतो माहिती ना बापूंना तो? दिप्या तू लहान आहेस. काय नाही लहान, मोठा आहे मी, सगळं कळतं मला. 2000 पगार आहे. पैसे फेकून मारतो तोंडावर त्याच्या. गबस दिदे, सगळं गाव तुला तत्वनिष्ठ बोलतं, लय हट्ट आहे असं म्हणतं. अगं तो तर तुझा बाप आहे तिथे, तो किती तत्वनिष्ठ असेल. स्वतःच्या लेकीच्या घरी ड्रायव्हरचं काम करतो तुझा बाप. त्याच्या काळजाला काय बोकं पडत असतील याचा विचार केला कळत नाहीये का? नाही कळत तुला? नाही कळत तुला? इकडे ये, इकडे बघी काय आहे? राणीची शीट खराब झाल्या. बापूंनी तिचा विचार न करता तुझ्यासाठी खुर्ची घेतली. त्याच्यावर पॅमची कलेक्टर नाव लिहिलं. तर काय केलं या माणसांनी? जाळून टाकली. तिकडे या, इकडे तिथे. ती बघ, तुझी थोरली बहीण आहे नाही? अगं बापू किती प्रेम करते तिच्यावर माहित आहे ना तुला? आधीच आपली राणी घाण आहे यांच्याकडे. अरे बाळा, ते चुकीचे वागले म्हणून आपण चुकीचं वागायचं असतं का? नाही दिदे, मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. ऐक की बाळा, कोणाचे तरी असतील ते पैसे. ती सांगतोय तिथे तुला एवढं पैसे कोणतरी विसरून जाते म्हटलं, त्याला नाही गरज पैशांची, आपल्याला गरज आहे पैशांची. अगं देवानच दिलेत आपल्याला हे पैसे. असं नसतं बाळा, तू ऐक की माझं. नाही दिदे, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. दिप्या ऐक की माझं. दिप्या मला नाही ऐकायचं तुझं काय. अरे शक्तीत ऐकून तर घे माझं. बरं ठीक आहे, मी बॅग पोलीस स्टेशनला नेऊन देतो, पण बापूंना हे काम करण्यापासून तू थांबवायचं. माझ्याकडे आहेत का एवढे पैसे? नाहीत ना, मग गबस की तू, मी बघतो की काय करायचं ती. ऐकणार रे. सरकारने विचारले एवढे पैसे कुठून आणले तर काय सांगणार आहेस तू त्यांना? काय संबंध त्यांनी विचारायचा? आपण त्यांच्याकडनं पैसे घेताना त्यांना विचारलं का कुठून आलं पैसे? त्यातले पैसे मिळाल्याशी मतलब. दिप्या बापूंचं काय? ती बघतो मी काय सांगायचं त्यांना. दिप्या बापूंना नाही पटणारे फोडून काढतील तुला. मग मला पण नाही पटणार बापूंनी असं काम केलेलं. तुला कळत नाहीये का? ते इकडे ती बॅग दे इकडे. नाही देणार मी तिथे, मला गावले तिथे, मी नाही देणार पैसे. डोळे फिरायला लागलेत का तुझे? नाही देणार तिथे पैसे मी. तुला कळत नाही? मी नाही. घरातून कोणीतरी बाहेर येईल आधी. अरे वा, मी नाही. रस्सी घेस का? दिप्या वडचल जिकायचं आपल्याला. वड काय चाललंय? त्याला थांबव, मी काहीतरी. काय त्यात अहो पैसे आहेत. पैसे वड 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 वड.
बघा सरकार, सापडला चोर.